महाड शहरातील उभा मारुती या परिसरामध्ये मुख्य रस्ता नगरपालिका प्रशासनानं दुरुस्ती करता पूर्णपणे खोदून ठेवलाय। त्यामुळे हजारो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। 15 दिवसांपेक्षा अधिक काळ हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे चारही बाजूने सोसायटीत जायचे मार्ग बंद आहेत। शिवाय खोदकामात पाईपलाईन तुटली आहे। शेकडो घरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। घरातील सुका आणि ओला कचरा उचलला जात नाहीये। त्यामुळे परिसरात उकिरड आहे। दुर्गंधीचं साम्राज्य आहे। पार्किंग मध्ये उभ्या राहिलेल्या वाहनांना बाहेर पडण्यास मार्ग नाहीये। वाहनं सुद्धा अडकून पडली आहेत। पूर्वनियोजित असलेलं काम आहे। त्यांनी पूर्वसूचना न देता दोन्ही रस्त्यांचं काम एकत्रितपणे सुरू केलेलं आहे। त्यामुळे आमचे चारही एंट्रन्स बंद झालेले आहेत। आम्हाला यायला जायला त्रास होतो आहे। लहान मुलांना उन्हातानातून ह्या खडबडीच्या रस्त्यातून यावं जावं लागतंय आणि शाळेच्या गाड्या येऊ शकत नाहीत आमच्या बिल्डिंगपर्यंत। खूप लांबपर्यंत चालत जावं लागतंय। पुन्हा हे जे आहे काम, त्यामुळे आमच्याकडे कचऱ्याचं नियोजन होत नाही। कचऱ्याच्या गाड्या इथून जाऊ शकत नाहीत। आम्ही मेन रस्त्यापर्यंत जाऊ शकत नाही। दोन्ही बाजूचे येण्या जाण्याचं पूर्णपणे त्यांनी रस्ते बंद केल्यामुळे आम्हाला अडचण झालेली आहे। या रस्त्यामुळे बऱ्याचशा इथल्या 2,500 ते 3,000 इथं आम्ही आज रहिवासी आहोत। त्यांना बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतंय। पहिली गोष्ट म्हणजे नगरपालिकेने आम्हाला शब्द दिला होता आणि ठेकेदारांनी सुद्धा की तुम्हाला एक दिवस आड करून पाण्याचा टँकर आम्ही पिण्याचं पाणी देऊ, परंतु एकही दिवस आम्हाला त्यांनी पिण्याचं पाणी दिलं नाही। त्याच्यामुळे आमची प्रथम ती गैरसोय मोठी आहे। त्याचबरोबर इथं रात्रीचा प्रवास करताना इथल्या महिलांना पुरुषांना ह्या अंधारातून प्रवास करावा लागतो। खूप त्रास होतोय। पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती की अशा प्रकारचं काम आपण करतोय, पण त्यांनी कुठल्या प्रकारे तशी पूर्वकल्पना दिलेली नाही। त्याच्यामुळे आम्ही लवकर ह्याच्यावर जर काही योग्य निर्णय झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलने याला नक्कीच उत्तर देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।